कॉन्डम लावताना इरेक्शन कमी होतं किंवा कॉन्डम लावला आणि ताठरता निघून गेली आणि त्यानंतर ताठरता येत नाही, अशा प्रकारची कमेंट काही दिवसापूर्वी आपल्या एका यूट्यूब व्हिडिओवरती आलेली आहे. 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे जेव्हा तुम्हाला चांगली ताठरता येते त्यावेळेसच कॉन्डोम लावायचा आहे. चांगली ताठरता टिकून राहण्यासाठी कंटिन्युअस लैंगिक उत्तेजना मिळत राहणं खूप गरजेचं असतं आणि याचबरोबर पेनिस आणि ब्रेनमधील जे नर्व्ह सिग्नल असतात ते देखील व्यवस्थितरित्या कार्य करत राहणं आवश्यक असतं आणि यासाठी तुमचा फोरप्ले देखील चांगल्या प्रकारे होणं अत्यंत गरजेचं असतं. फोरप्ले म्हणजे शारीरिक संबंधापूर्वी ज्या क्रिया करतात त्या क्रिया जर व्यवस्थित झाल्या तर तुम्हाला चांगलं इरेक्शन येतं आणि चांगलं इरेक्शन आल्यानंतर त्यानंतरच कॉन्डम अप्लाय करायचा आहे. काही जणांना परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे शारीरिक संबंधापूर्वी इरेक्शन प्रॉपर टिकून राहील का नाही याची भीती मनात असते, यामुळे देखील इरेक्शन निघून जातं. काही जणांना असा प्रसंग 2 ते 3 वेळा झालेला असतो, त्यामुळे दरवेळी ही क्रिया करण्यापूर्वी मनात असा विचार आल्यामुळे देखील इरेक्शन निघून जातं. तर ह्या 3 ते 4 गोष्टीवरती काम करायला सुरुवात करा. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नेमकं काय असतं? खरंच इरेक्टाईल डिस्फंक्शन कशाला म्हणायचं? त्याच्यावरती काही उपाय आहेत का? ट्रीटमेंट काय? हे जर जाणून घ्यायचं असेल तर खाली एक लाँग व्हिडिओ दिलेला आहे. अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. तो अवश्य पाहावा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.